परतूर शहरामध्ये काही दिवसांपूर्वी स्नेहसंमेलनादरम्यान पाकिस्तानी गाणी वाजवले गेले, तलवारीवर डान्स झालेला आहे आणि या सर्व घडामोडींवर बातचीत करण्यासाठी आपल्याकडे मंठा परतूरचे आमदार आहेत बबनराव लोणीकर साहेब. साहेब, काय नेमकं प्रकरण होतं आणि व्हिडिओ व्हायरल का होतोय, म्हणजे कुठे जाते नेमका मराठवाडा कुठे जातो? परतूरमध्ये किड्स इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये पाकिस्तानचा अतिरेकी आहे मुमताज कादरी याच्या गाण्यावर इलाहाबाद हायकोर्टानं बंदी घातलेली आहे. भारतात हे गाणं वाजवता येणार नाही. परतूरला किड्स इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना, मुलांना, मुलींना ट्रेनिंग देण्यात आली 15 दिवस. हे गाणं कसं म्हणायचं, तलवारी कशा फिरवायच्या आणि ह्या गाण्याचा अर्थ काय आहे, तर हे गाणं आहे मुंडके छाटा. फक्त एवढंच म्हणलं नाही की हिंदूंचे मुंडके छाटा असं नाही आहे, पण मुंडके छाता याचा अर्थ असा आहे. या इंग्लिश स्कूलमध्ये पाकिस्तानच्या अतिरेक्याचं गाणं वाजवलं गेलं. फंक्शनमध्ये, कार्यक्रमामध्ये, स्नेहसंमेलनामध्ये लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. काही पोलीस अधिकारी तिथं उपस्थित होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जिल्हा पोलीस प्रमुख आहेत, कलेक्टर आहेत, DYSP आहेत, SP आहेत. मी यांना भेटून तक्रार केली. या लोकांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला आहे. 2 जातीत तेढ निर्माण करणे, दंगली भडकवण्याचा प्रयत्न करणे, संस्थेचे अध्यक्ष आहेत, मुख्याध्यापक आहेत आणि सूत्रसंचलन करणारी एक लेडी आहे. यांच्यावर ही कारवाई झालेली आहे. ते जेलमध्ये आहेत. एकूण शाळेमध्ये 15 विद्यार्थी आहेत. या शाळेमध्ये एकूण विद्यार्थी नाही, 15 शिक्षक आहेत. या सगळ्यावर मोका लागला पाहिजे. ही बिल्डिंग अतिक्रमणात आहे. औकाफ बोर्डची जागा आहे. बांधकाम परवाना नाही. कुठलीही परवानगी नसताना ही बिल्डिंग आहे. मसला गावात शाळा मंजूर आहे. बिल्डिंग परतूर शहरात आहे. ह्या बिल्डिंगमध्ये शिक्षण दिलं जात नाही, अतिरेकी प्रशिक्षण दिलं जातं. ही इमारत पाडली पाहिजे आणि या सगळ्या लोकांवर मोका अंतर्गत कारवाई करून यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, अशी सभागृहात माझी मागणी होती. कोणाच्या वरद हस्ताने ही शाळा एवढे वर्ष सुरू? गेल्या 8 वर्षापासून ही इंग्रजी शाळा आहे. युती सरकारनं दिलेली शाळा आहे आणि चांगल्या हेतूनं दिलेली ही इंग्रजी शाळा आहे. इथं SC, ST, NT, VJNT, OBC, मराठा, दलित, तांबोळी सगळ्या समाजाची मुलं शिकली पाहिजेत. पण विशिष्ट अल्पसंख्याकाच्याच मुलांना तिथं घेतलं गेलं आणि तिथं शिक्षण देण्याच्या ऐवजी अतिरेकी प्रशिक्षण दिलं. जिल्हा परिषदेचं दुर्लक्ष आहे. अशा प्रकारचं वर्षानुवर्ष अतिरेकी प्रशिक्षण दिलं जातं. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना हे माहीत आहे, हे गट शिक्षण अधिकाऱ्यांना माहीत आहे. अशा शाळा कुठं कुठं चालतात अनधिकृत हे शिक्षण अधिकाऱ्याला माहिती आहे, जिल्हा परिषद COना माहिती आहे, गट शिक्षण अधिकाऱ्यांना माहिती आहे. पण शिक्षणाच्या नावाखाली हा धंदा बंद झाला पाहिजे. यांच्यावर कठोर कारवाई करून देशद्रोहाच्या कलमा लावून विद्यार्थ्यांना फक्त शिक्षण आणि शिक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या राज्यात ह्या इंग्रजी शाळा दिलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते तुम्ही म्हणताय. कार्यक्रमादरम्यान कोणीही कसा आक्षेप नाही घेतला आणि त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे. हे बघा, या शाळेचे जे काही अध्यक्ष आहेत, या अध्यक्षांनी लोकांना निमंत्रण देऊन बोलवलं, पालकांना बोलवलं आणि या कार्यक्रमाचं गाणं त्या ठिकाणी दाखवलं. ते गाणं देशद्रोही गाणं आहे. या सगळ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. जे जे दोषी आहेत यांच्यावर सगळ्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आहे. दुसरा मुद्दा परभणीचा आहे. परभणीमध्ये यशवाडीला छत कोसळलं, काही लोकांचा मृत्यू झालेला आहे. याला नेमकं कोण जबाबदार आहे? सर्वपक्षीय लोक एकत्र आले, मत झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, पण याला नेमकं जबाबदार कोण? या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये जशी हेमाडपंथी मंदिरं होती, अशा प्रकारचं हे मंदिर बांधकाम चालू होतं. राजस्थानचे कॉन्ट्रॅक्टर आहे, तो राजस्थानचा कॉन्ट्रॅक्टर आहे. दगडी बांधकाम आहे, इटकरी रंगाचा दगड आहे, मोठमोठ्या शिळा आहेत आणि ते बांधकाम चालू असताना त्याचं जे खालचं सेंटरिंग आहे, हे सेंटरिंग बल्ल्या लावलेल्या आहेत, कुजलेल्या सडलेल्या बल्ल्या, आणि त्याच्यावर एवढा मोठा लोड होता. खरं म्हणजे आता बल्ल्या हा शब्द बंद झालेला आहे. आता सेंटरिंगमध्ये लोखंडाचे पाईप लावले जातात, त्याला जहाक लावले जातात.
किती वजा असलं तरी हे लोखंडी पाईप लावल्यानंतर अँगल लावल्यानंतर पडण्याचा धोका नसतो. मात्र गुत्तेदारांनी हे काम बोगस केलेलं आहे आणि या गुत्तेदारावर कारवाई झाली पाहिजे. जिल्हाधिकारी आहेत, जिल्हा पोलीस प्रमुख आहेत, तिथलचे SDM आहेत, तहसीलदार आहेत, PSI आहेत, यांना सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. 5 लोकांचं बलिदान झालेलं आहे. या लोकांचं बलिदान झालेलं आहे. यांच्यावर सगळ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा, कॉन्ट्रॅक्टर आणि ते कारागीर, अशी मागणी मी जिल्हा प्रशासनाकडे केलेली आहे. शेवटचा मुद्दा बबनराव लोणीकर साहेब घेतो. बंडू जाधव जे आहेत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. तुमच्या मतदारसंघाचा काही भाग परभणी लोकसभेमध्ये येतो, तर कसं वाटतं जनता ॲक्सेप्ट करेल? जालना जिल्ह्यातल्या परतूर विधानसभा मतदारसंघ आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघ 2 विधानसभा आमच्या जालना जिल्ह्यातल्या आहेत आणि बंडू जाधव साहेबांचा प्रवेश झालेला आहे. माझी त्याची भेट झाली नाही, त्यांच्याशी मी अद्यापर्यंत भेटलो नाही, पण मी TV वर हे सगळं बघितलेलं आहे. शेवटी आता विरोधी पक्षात राहायला कोणी तयारच नाही आहे, कारण विरोधी पक्ष कमकुवत झालेला आहे. विकासाचं काम करायचं असेल, लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील, जनतेला न्याय द्यायचा असेल, तर प्रत्येकाला आता सत्ताधारी पक्षात यायचं आहे. त्यांनी प्रवेश केलेला आहे एकनाथ शिंदे साहेबाकडं. निश्चितपणे विकासाच्या कामाच्या संदर्भात ते काम करतील अशी अपेक्षा करूया. परभणी लोकसभेचा इतिहास आहे. जो खासदार पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात गेला त्याची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली. मग गणेशराव दूधगावकर असतील किंवा तुकाराम रेंगे असतील आणि आता अलीकडे जर आपण पाहिलं तर बंडू जाधव आहेत. महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर आणि परभणी या 2 जिल्ह्यात पहिल्यांदा शिवसेनेचे खासदार निवडून आले. गेल्या 40-45 वर्षात जेवढेही खासदार झाले तेवढेही खासदारांनी शिवसेना सोडलेली आहे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आतापर्यंत 45 वर्षात जेवढे खासदार निवडून आले त्यांनी पक्ष सोडलेला ही परंपरा आहे. धन्यवाद. तर हे होते बबनराव लोणीकर साहेब. लोणीकर साहेबांनी आपल्या सगळ्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत आणि एकंदरीत यशवाडीचं प्रकरण असेल किंवा परतूरमध्ये घडलेली दहशतवाद्याची फोटो घेऊन डान्स करण्याचं प्रकरण असेल, या सर्व प्रकरणावरती बबनराव लोणीकर यांनी आपल्याशी सविस्तरपणे संवाद साधलेला आहे.